तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनता दुष्काळाने होरपळून निघते. राज्य शासनाने टंचाई जाहीर केल्यानंतर जत, मिरज आणि पलूस या 3 तालुक्यांना मुबलक पाणी मिळते. परंतु राजकीय दबावाला बळी पडून पाटबंधाऱ्याचे अधिकारी कवठेमहांकाळ आणि तासगाव या दुष्काळी भागातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवतात. यापुढील काळामध्ये असा पक्षपातीपणा खपवून घेतला जाणार नाही. उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचं वाटप करताना तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अन्याय कराल तर याद राखा, मी हजारो शेतकऱ्यांना घेऊन तुमच्या दारात येऊन बसेन, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित आर पाटील यांनी शुक्रवारी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघातील टेंभू, आरफळ, विसापूर, पुणदी आणि म्हैसाळ सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसह शुक्रवारी रोहित पाटील यांनी वारणारी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक मारली. यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जयसिंगराव शेंडगे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून जत आणि मिरज या 2 तालुक्यांना पाणी दिलं जात आहे, परंतु असाच प्रकार इतर सिंचन योजनेच्या बाबत सुरू आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनाच पाणी दिलं जात नाही, अशा तक्रारी घेऊन शेतकरी शुक्रवारी रोहित पाटील यांच्याकडे गेले होते. त्यांच्या तक्रारीचा पाडा ऐकून रोहित पाटील यांना सोबत घेऊनच पाटबंधारे विभागाच्या वारणाली येथील कार्यालय गाठलं. अध्यक्षक अभियंता चंद्रकांत पाटोळे, कार्यकारी अभियंता अभिनंदन हारगुडे, रोहित कोरे, ज्योती देवकर यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. राजकीय दबावाला बळी पडून अधिकारी पाणी वाटपाचं नियोजन करतात. काहींना फुकट पाणी मिळतं, आम्ही पैसे भरायला तयार असून पाण्याचे पैसे भरून घेत नाहीत, असे आरोप अधिकाऱ्यांवर केले. यावर बोलताना रोहित पाटील म्हणाले, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी पाणी सोडावं, कोणाचं तर राजकारण टिकवण्यासाठी पाणी सोडण्याचं राजकारण करू नये, अन्यथा ज्या गावाच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळी असतात, हे लक्षात ठेवावं, असा इशारा दिला. खासदारांकडे पाणी मागायला मला पाठवा. रोहित पाटील यावेळी उपस्थित अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. जर अधिकाऱ्यांकडे पाणी मागायला गेलो तर पाणी मागायला खासदार संजय पाटील यांच्याकडे जायला सांगतात. यावर रोहित पाटील म्हणाले की यापुढील काळात खासदारांकडे पाणी मागायला शेतकऱ्यांना पाठवू नका, मला पाठवा. अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये. विशाल पाटील यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, मी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतोय. या दौऱ्यात अनेक शेतकरी अधिकाऱ्यांच्या पाणी वाटपावर आक्षेप घेत असताना दिसतात. अधिकाऱ्यांनी पाण्याचं वाटप करताना हा आपला किंवा तो विरोधक अशा पद्धतीने वाटप करू नये. पाणी देत असताना त्यांनी राजकारण करण्याची गरज नाही. दुष्काळाने जनता होरपळून निघत असताना दिलासा देण्याची गरज असताना अधिकारी त्रास देत आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही, असेही पाटील म्हणाले. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी.